पण असेल त्याच्यानंतर हर्षद म्हात्रेसारखा खेळाडू, चिराग सारखा चांगला खेळाडू आहे, हेमंत कामनकर सारखा चांगला खेळाडू आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर प्रकाश तुंबडा, त्यानंतर अजय पोलाड, संजय लोखंडे आणि इतर चांगले खेळाडू आहेत, गणेश बनसोडे सुद्धा आहेत. तर हे जे बॅटल आहे ना, हे बॅटल अतिशय चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी आपण बघतोय गावदीप कोल्हे टीमकडून प्रथम बॉलिंगसाठी येतोय प्रकाश तुंबडा आणि बाबा स्पोर्ट 9191 सध्या बॅटिंग करताना आपल्याला दिसते. पॉवर प्लेचा इशारा होतोय अंपायर राहुल राजभर यांचा. मॅचला या ठिकाणी सुरुवात. बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. आमदार चषक 2022चा हा तिसरा मॅच. दोन फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑफ आहे आणि एक फिल्डर आपण बघतो जवळजवळ काउकॉर्नरच्या दिशेने ठेवला जातो. फक्त दोनच फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिला बॉल घेऊन जाईल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. थोडासा लेग ब्रेक बॉल होता प्रतिम बॉल आणि थोडासा राईट सुद्धा झाला होता. मात्र जी लाईन आहे लाईनच्या थोडासा बाहेर बॉल जातोय आणि वाईटचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन मिळते आणि आव्हानाच्या रूपाने या ठिकाणी खातं खोललं जाते बाबा स्पोर्ट 9191 टीमचं. नाही, गोलंदाजीने साशंक नजरेने बघितला परंतु चेंडू हा टर्न झाला होता. म्हणजे इतका टर्न झाला की उजव्या स्टीच्या तो खूपच बाहेर निघून गेला. त्याला पंचाने वाईटचा इशारा केला. पुन्हा एकदा प्रकाश रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस बीट होतोय. स्विंग अँड मिस. रिव्हर्स शॉट चांगला खेळतोय अमित कामनकर, मात्र यावेळेस कनेक्ट करू शकला नव्हता बॉलला. डॉट बॉल. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर चांगला कमबॅक करतोय प्रकाश तुंबडा. थोडासा अक्वर्ड लुक मध्ये खेळण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा प्रयत्न होता, मात्र फिल्डिंग अतिशय चांगली. विकेट किपर गणेश बनसोडे चांगली कामगिरी करताना दिसतोय. स्वीपचा फटका खेळण्याचा माझा चेंडूची निवड चांगली बघायला मिळाली नाही. तुम्ही जेव्हा स्वीपचा फटका खेळतात चेंडूवर तुमची नजर असायला हवी. सेटेड बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा प्रकाश ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन व्यवस्थित नाही आहे. मिड विकेटला बॉल जातोय. डीप मध्ये फिल्डर तैनात अजय पोलाड चांगली फिल्डिंग जरूर करतो, मात्र 2 रनसाठी रोखू शकत नाहीये फिल्डरला. 2 रननी स्कोअर मध्ये बदल होतोय. स्कोअर सरकतोय 3 वर. 3 फॉर द नो लॉस. सुरुवात थोडीशी संत झालेली आहे या ठिकाणी बाबा स्पोर्ट 9191 टीमची. ऑन द राईट चांगला फटका गॅप मध्ये आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. लॉंगच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर जातोय. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट ऑन द राईज केला होता यावेळेला आणि भरपूर लॉंग चेस होता अजय पोलार्ड साठी. 4 रननी टोटल जाते 7 वर. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह अतिशय चांगला. लॉंग ऑफला फिल्डर कैलास प्रजापती आहे त्या ठिकाणी. फक्त 1 रन या ठिकाणी मिळेल. 1 ने टोटल जाऊन पोहोचते 8 वर. 8 फॉर द नो लॉस. पहिलं षटक हे मार्गस्थ एक चांगले फटके खेळते. सुरुवातीला थोडासा संघर्ष करताना बघितला आपण फलंदाजाला, पण त्यानंतर मात्र चौकार लागल्यानंतर सरळ बॅटने एक चांगला फटका बघायला मिळाला. ऑफ साइडला पण जर बघितलं तर निश्चितच फिल्डिंग ची व्यूहरचना आपण बघूया. दर्पण अचोलकर आपण बघतोय. ऋषभ अचोलकर सध्या आपण बघतोय स्ट्राइक एंडवर. ऋषभ जो लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि लेफ्ट हँडर बॅटरसाठी ऑन साइडला 5 फिल्डर आहेत, ऑफ साइडला 4. डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन थोडासा वाईट ठेवलेला आहे, जे 2 डीप मध्ये फिल्डर आहेत 38 सर्कलच्या. लेफ्ट आर्म ओ द विकेटनी प्रकाश. ओहो, व्यवस्थित टाइम करू शकला नाही यावेळेला. बघितलं थोडासा लेट हा शॉट खेळला होता ऋषभ, त्यामुळे सरळ बॉल जातो सिली मिड ऑफच्या दिशेने. स्वतः आपल्या बॉलरमध्ये क्षेत्ररक्षण करतोय प्रकाश. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बाबा स्पोर्ट 9191 टीमचा स्कोर आहे 8 वर 0 विकेट. एक फक्त जमेची बाजू आहे. बाबा स्पोर्ट 9191 संघाची कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. एक जमेची बाजू आहे, मात्र चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण पहिलं षटक जे आहे ते मात्र आपण बघितलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. त्या षटकामध्ये मात्र चांगली धावसंख्या पत्ता मिळालेली नाहीये. अतुल नडगे आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक होतं. अतुल नडगे जर असेल तर यायचं आहे, नसेल तर त्याचा कोणी सहकारी असेल तर यायचं आहे. रत्नाकर सावंत त्यांच्याकडून हे अतुल याला पारितोषिक आहे. या अतुल याने जे तन्मयला बाद केलं होतं
तन्मयला जे बाद केलं होतं अतुल याने, तर आपलं 200 रुपयाचं पारितोषिक रत्नाकरजी सावंत यांनी जे ठेवलेलं आहे त्या पण षटक संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. समोर आपण बघू शकतो विशाल चायनीज रेडी आहे आणि विशाल चायनीजच्या जर बॅनरला बॉल डायरेक्ट लागतोय तर एक फुल राईस दिलं जाईल ते बॅटरला. सुनील रावत येतोय बॉलिंग मार्कवर. पॉवर प्लेची ही दुसरी ओव्हर घेऊन 3 फील्ड 30 या सर्कलच्या बाहेर आहेत या दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल सुनील रावत याचा. चांगला फटका इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर तैनात. चांगली फिल्डिंग थ्रो होईल मात्र त्याच्या अगोदर रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली वाखाणण्याजोगी, कारण येस नो आणि वेटचं चांगलं मिश्रण ऋषभ आणि अमित त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 रननी टोटल डबल फिगरमध्ये जाऊन पोहोचते 10 वर. येस, यष्टी रक्षकाने सुद्धा धोनीचा अंदाज दाखवण्याचा प्रयत्न केला होता, धावपात करण्याचा प्रयत्न धोनीच्या अंदाजामध्ये केला होता. धोनीचा अंदाज वेगळा, कारण धोनी एका हाताने असं बॉल घेऊन स्टंपला लावतोय. त्याच अंदाजाने प्रकाश स्लोअर वन अपील कॉट बेंचिंग आणि अशा प्रकारे आणखी आपण बघतो पहिला विकेट जातोय बाबा स्पोर्ट 9191 टीमचा आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय सुनील रावत आपल्या टीमला. रिप्ले मध्ये बघितलं थोडासा द्विधा मनस्थिती बघायला मिळाली, कारण चेंडू अनपेक्षित खाली राहिला. आपण पाहू शकता पुन्हा एकदा रिप्लेमध्ये कशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे. चेंडू टाकल्यानंतर अनपेक्षित खाली राहिला आणि द्विधा मनस्थिती. पहिला मोठा फटका खेळायचा होता, डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला, बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातात. यस, बिग डॅडी 47 टीमचे ऑनर प्रवीण गुप्ता यांचं आगमन होताना दिसते या व्हीआयपी डाईसच्या दिशेने. त्यांचं अहमदाबाद चषक 2022 मध्ये महेश पाटील अँड कंपनी यांच्यातर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. KPL मध्ये बिग डॅडी 47 टीम आपल्याला ॲक्शनमध्ये दिसेल आणि संडेच्या दिवसामध्ये सुद्धा बिग डॅडी 47 टीम एक गाव एक मधून सुद्धा ॲक्शनमध्ये दिसणार आहे प्रवीण गुप्ता यांची. यस, प्रवीणजी गुप्ता आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. 10 वर पहिला विकेट जातोय बाबा स्पोर्ट 9191 कामान टीमचा. हर्षद म्हात्रे यावेळेस येतोय बॅटिंगसाठी. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. सुनील रावत हो बघितलं हलक्यात आणि फक्त जंटल पुश केलं होतं यावेळेला. पुश करो खुश रहो एकने आपलं खातं खोलतोय हर्षद. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 11 वर. येस, डिफेन्सिव्ह फटका बघायला मिळाला. लोअर बॉटम हँडल पुश टू द शॉर्ट कव्हर आणि त्याच्यावर 1 धाव पूर्ण केली. बऱ्याचशा वेळेला चांगला चेंडू असेल तर अशा प्रकारचा सन्मान तुम्ही द्यायला हवा आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायला हवा आणि त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवायला हवा. थोडंसं स्कोर जर आपण बघितला डॉक्टर गवळी सर तर संत चाललेलं आहे. जी अटॅकिंग बॅटिंग व्हायला पाहिजे होती पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ती अटॅकिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत नाहीये. फक्त एकच चौकार आत्तापर्यंत आपल्या या इनिंगमध्ये पाहायला मिळाला. सुनील रावत अतिशय चांगली बॉलिंग करताना दिसतोय या ओव्हरमध्ये. हो चांगला बॉल बघितला, काय जबरदस्त बॉल हाताळला बॉलर सुनील रावत यांनी. जसा बॅटर थोडासा शफल झाला होता बॅटरला रीड केला आणि बॉलिंग केली ऑफ स्टंपच्या बाहेर. अप्रतिम चेंडू होता. मी तर म्हणेन हेमंत हा तिन्ही फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारचा चेंडू आयडियल ठरू शकतो, चांगला ठरू शकतो. मग टेस्ट क्रिकेट असो, 1 डे क्रिकेट असो, 20 क्रिकेट असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा जो चेंडू आहे कुठल्याही स्पॉटवर पडून हलकासा टर्न आणि बाउन्स या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. अतिशय चांगली बॉलिंग सुनील रावत याची. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळेस ऑनसाइडच्या ऑफसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॉल जाईल की काय, गलीच्या दिशेने जातोय. 2 फिल्डर त्या ठिकाणी निश्चितच बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होते मात्र 2 फिल्डर बॉल अडवण्यामध्ये यशस्वी ठरतात. 2 रन येतात, 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 13 रन, 13 फॉर द 1 लॉस. शेवटचा बॉल आतापर्यंत 11 बॉल मध्ये फक्त 13 रन स्कोरबोर्डवर आलेले आहेत. फुलटॉस होता ऑफ स्टंपच्या बाहेर, कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, मिड ऑफला बॉल जातोय. 1 रन या ठिकाणी. पुन्हा दुसऱ्या रनचा प्रयत्न मात्र रनआउटच्या रूपाने आउट होईल. ऋषभ अचोलकर इज द आउट. दुसरा विकेट जातोय.
आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर हेमंत आपण पाहतोय एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये फलंदाजी करताना, कारण फक्त 14 धावा आलेल्या आहेत आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहेत आणि दोन्हीही मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके होती. खरं तर पॉवर प्लेची षटके जी असतात ती मनपसंत फलंदाजी षटके असतात. जेव्हा आपण पॉवर प्लेचा विषय काढतोय त्या सुरुवातीला आपण बघितलं होतं ग्रेट बॅच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याकडनं फटकेबाजी बघायला मिळाली होती. फेअर डिलिव्हरी. अंपायर सॉफ्ट डिसिजन इज द लास्ट डिसिजन. 2 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. हेमंत कामनकर आत्ताच आलेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर फक्त आणि फक्त 14 रन 2 विकेटच्या नुकसानवर 7च्या सरासरीने. अद्याप एक बॉल शिल्लक आहे. यस, पंचाने या ठिकाणी नो बॉलचा इशारा केला होता, त्यामुळे या चेंडूवर फ्री हिट असणार आहे. फलंदाज धावबाज झालेला आहे, कारण या चेंडूवर धावबाज होऊ शकतो. फलंदाज धावबाज झालेला आहे. यानंतरचा चेंडू असणार आहे फ्री हिट. त्यामुळे धावसंख्या झालेली आहे ती 15. 15 रन स्कोरबोर्डवर. अंतिम एक बॉल शिल्लक. सुनील रावत शेवटचा फ्री हिटचा बॉल घेऊन जाईल हर्षद म्हात्रेसाठी. लास्ट बॉल टू गो. फ्री हिट. ओ रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. बीट होतोय बॅटर हर्षद म्हात्रे. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बाबा स्पोर्ट 9191 टीमचा स्कोर आहे 15 वर 2 विकेट. घेऊया छोटीशी डीजे ब्रेकची विश्रांती. डीजे नंतर पुन्हा येऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. बाद 15 अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण 5 षटकाचा सामना आहे आणि समोर जर लक्ष ठेवायचं असेल तर किमान तुम्हाला 45+ ही धावसंख्या ठेवावी लागेल. मामा भांजे टीमचे ऑनर्स आलेले आहेत. प्रदीप गुप्ता आणि राहुल गुप्ता यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP डाईसवर यायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल ती यंगस्टार मोरीगाव वर्सेस न्यू स्टार कामन या 2 टीममध्ये. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. यंगस्टार मोरीगाव टीमचा कॅप्टन आणि न्यू स्टार कामन टीमचा कॅप्टन. पुन्हा एकदा कंटिन्यू बॉलिंग करताना दिसतो आपल्याला प्रकाश तोमरा. पहिला बॉल स्वीप करायचा होता. फ्लम बघितला आपण जबरदस्त विकेट आणि त्रिफळाची चिरुपेने पहिला 3रा विकेट जातोय कामन टीमचा. स्वीप करायचं होतं. थोडीशी फ्लाईट दिली होती आणि निश्चितच थोडासा स्लिप झाला जसा बॅटर आणि क्लीन बोल्डच्या रूपेने हा विकेट जातोय. यस, पाहूया आपण रिप्ले मध्ये पुन्हा पाहूया दुसऱ्या अँगल मधून. आपण पाहूया कशा प्रकारे त्रिफळाचीत झाली. अराउंड एक त्रिफळाचीत उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्रिफळाचीत झालेला. आणि काय प्रक्षेपण आपण पाहतोय. क्लीन अँड नीट टेलिकास्ट TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. असे सुंदर प्रक्षेपण क्लीन अँड नीट टेलिकास्ट. ॲक्शन रिप्ले सुद्धा काय सुंदर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. याचं संपूर्ण श्रेय नक्कीच TCP लाईव्हला द्यावं लागेल. स्टंप तुटतोय एवढा जलद गतीने हा बॉल टाकला होता. परफेक्ट मधली एसटी उडवून जातोय हेमंत कामनकर याची. कधी कधी असं असते घाईघाईत आपण येतोय थोडंसं सेट झालेलं नसते आणि मी बघितलं की जसा हेमंत ग्राउंडवर आला लगेचच बॅट घेऊन गेला होता. सेटल झाला नव्हता व्यवस्थित, त्यामुळे निश्चितच हा आउट होताना दिसतोय. नवीन बॅटर यावेळेस महेंद्र कांबडी अँड्रे रसेल ऑफ द कामन खेळण्यासाठी जाताना आपल्याला दिसतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल येणाऱ्या बॅटरला. आता जर बघितलं तर हेमंत आउट झाल्यानंतर जो महेंद्र गेलेला आहे, महेंद्र आणि हर्षद हे जो 2 बॅटर आहेत यांच्यावर धुरा असेल, कारण हे 2 महत्त्वाचे दुवे आहेत. यस, महेंद्र कांबडी यासाठी सुवर्ण संधी.
आयकॉन खेळाडू आहे मामा भांजे टीमचे प्रदीप गुप्ता आणि राहुल गुप्ता यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक महेंद्र कांबडी मामा भांजा टीमचे ऑनर्स यांच्याकडून. पहिला बॉल बघितला खेळला होता मात्र थोडासा टर्न झाला होता. अप्रतिम डिलिव्हरी चांगला बॉल टाकतोय बॉलर प्रकाश तुंबडा. येस मामा म्हणजे संघाचा हा आयकॉन प्लेअर आहे महेंद्र कांबडी. त्यामुळे प्रदीपजी गुप्ता आणि राहुलजी गुप्ता यांनी पारितोषिक लावलेलं आहे. त्यांच्या संघातून हा खेळाडू खेळताना दिसेल KPL मध्ये. पुन्हा एकदा अराउंड लेग त्रिफळाची चिरुपेने आणखीन एक विकेट जाते. या ओव्हरमध्ये 2 बॅटरला त्रिफळाची चिरुपेने आउट केलेले आहे प्रकाश तुंबडा यांनी. हेमंत पाटील मी तर म्हणेन की गोलंदाजाला आपण अंडर एस्टिमेट करणार नाहीये. चांगली गोलंदाजी बघायला मिळते पण आता तो फटका म्हणता येईल एक बेजाबदार फटका म्हणता येईल. चांगलं क्रिकेट म्हणता येणार नाही ज्याप्रमाणे खेळण्याचा लॅप स्पीडचा फटका खेळण्याचा प्रयत्न जागेवरनच फक्त उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन पवित्रा चांगल्या प्रकारे घेतला नव्हता आणि अराउंड लेग त्रिफळाचीत. फलंदाजाला माहिती असायला हवं की तुमचा डावी यष्टी कुठल्या बाजूला आहे आणि उजव्या यष्टी कुठल्या बाजूला आहे. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. डावी यष्टी आणि उजवी यष्टी या फलंदाजाला माहिती असणं फार गरजेचं आहे आणि अराउंड लेग त्रिफळाची झालेला आहे. खराब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते बाबा स्पोर्ट 9191 टीमच्या बॅटर कडून. आतापर्यंत बघितलं अमित कामनकर, ऋषभ अचोलकर, त्यानंतर आपण बघतो हेमंत कामनकर आणि महेंद्र कांबडी हे 4 बॅटर तंबूमध्ये परतलेले आहेत. काय जबरदस्त बॉलिंग. यावेळेला जोरदार अपील लेग बिफोरची मात्र अंपायर सहमत नव्हते. यावेळेला अद्यापपर्यंत अपील केली जाते. दुसरा रन पूर्ण होण्यामध्ये येतोय आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रननी स्कोर मध्ये बदल होतो. भरपूर वेळेनंतर बदल आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 17 रन 17 फॉर द फॉलोअर्स. निश्चितच अंपायरचा इशारा नाही म्हणजे बॅटला हा बॉल लागला होता ही निश्चितच ग्राह्य धरले जाईल. त्यामुळेच अपील उचलून धरली नव्हती अंपायरने. रन जातील बॅटरच्या खात्यामध्ये. हे सबसिडी चांगला डिसिजन आहे की पंचांचा मी तर म्हणेन राजभर याचे पंच आहेत कारण बॅट आणि पॅड झाला होता. बॅट आणि पायावर चेंडू बॅटला सुरुवातीला आदळला बॅटला स्पर्श झाला त्यानंतर पायावर आदळला. खरं तर मिडल स्टंप होतं पण तो बॅटला स्पर्श झाल्यानंतर कारण पंच हे नेहमी पाहत असतात की चेंडू हा बॅट आणि पॅड झालेला आहे का आणि त्यानंतर फलंदाज आहे तो मात्र स्टंपच्या समोर आहे का इम्पॅक्ट पाहत असतात. परंतु बॅटला स्पर्श झाल्यानंतर इम्पॅक्ट पाहण्याचा प्रश्नच येत नाहीये. नक्कीच आपण बघत असू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा. पुन्हा एकदा लेग ब्रेक होता. प्रतिम डिलिव्हरी दर्पणसाठी हा बॉल चांगला टाकतोय बट बॉलर प्रकाश यस दर्पण अचोलकर साठी सुद्धा मामा भांजे ग्रुप कडून 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल लागोपाठच्या 3 षटकारासाठी. ओहो व्हॉट अ शॉट. बॉल जाईल बाउंड्रीच्या दिशेने मात्र फिल्डिंग वा जबरदस्त फिल्डिंग लॉंग ऑफचा फिल्डर कडून वाईड ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने जातो. हा कॅच घेतोय आणि आउट करतोय बॅटर दर्पण अचोलकर याला. पाहूया आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे झेर गेलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस इनसाइड आउटचा फटका बघायला मिळाला आणि क्षेत्ररक्षक जो आहे हेमंत आपण पाहतोय लॉंग ऑफला होता आणि वाईड ऑफ लॉंग ऑफला या ठिकाणी जातोय आणि महत्त्वपूर्ण असा झेल घेतोय. एक क्षण तर असं वाटलं की चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर जाईल पण काय झेल घेतलेला आणि हेच महत्त्वाचं असतं. तुमची फलंदाजी इतकी महत्त्वाची असते गोलंदाजी महत्त्वाची तितक्यापेक्षा जास्त ए दर्जाचं क्षेत्ररक्षण तुमचं असणं फार गरजेचं आहे. म्हटलं जाते ना बुडत्याला काडीचा आधार तसंच बॉलरला फिल्डरचा आधार असणं फार गरजेचं आहे. हा जर फिल्डिंग चांगली झाली नसेल हा चौकार किंवा षटकार होऊ शकला असता. मात्र चांगली फिल्डिंग झाली चांगला आधार मिळाला बॉलर प्रकाश तुंबडा याला. आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या प्रकाश तुंबडा याने. जबरदस्त बॉलिंग. 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 17 वर 5 विकेट. उर्वरित 2 ओव्हरसाठी मायक्रोफोनवर येतात डॉक्टर गवळी सर. 17 वर 5 वर्ल्ड कप 1983चा सामना मला आठवला भारत विरुद्ध झिम्बाब्वे हीच धावसंख्या होती.
17वर 5 आणि न भूषण भविष्यती असं म्हणेन मी. 175 धावांची खेळी कपिल देव यांनी केली होती आणि सामनाही जिंकून दिला होता. तो सामना मला आजही आठवतोय. परंतु एक आहे मात्र, मीडियाचा संप असल्यामुळे ती खेळी आज प्रेक्षकांना बघायला मिळत नाही. ते एक दुर्दैव म्हणता येईल. कारण 17वर 5 ही धावसंख्या होती आणि त्यानंतर कपिल देव यांनी 175 धावांची खेळी केली. जाऊया आपण खेळाकडे वळूया. कामाने इकडनं गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षण नाही. डीप स्क्वेअर लेगला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय डीप मधून. हे फार महत्वाचं आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षणही चांगल्या प्रकारचं बघायला मिळतंय. धावसंख्या 1 वाढते. 18 धाव होत आहेत. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना बाबा स्पोर्ट 9-1. यावर मात्र उजव्याच्या बाहेर जाऊन फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय तो डीप मिडॉनला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. थ्रो थोडासा वाईड येतोय. 2 धावा मात्र म्हटलं अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये, कारण चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या मात्र आहे ते म्हणजे 20. किमान 40चा आकडा हा पार करायला हवा. अन्यथा क्षेत्ररक्षण करताना बाबा स्पोर्ट्स 919 संघावर एक जबरदस्त प्रेशर बिल्डअप होऊ शकतं. विकास यावर मात्र फोल्टा चेंडू आहे. पंचांचा बीमरचा इशारा येतोय. बीमरचा इशारा येतोय. 2 धाव होत आहेत चेंडूवर. बीमर अशा प्रकारचा चेंडू असतो क्रिकेटमध्ये फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने हाताळला जातोय. पंच इशारा बीमरचा करतायत. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या झाली 22 आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. आतापर्यंत या इनिंग मध्ये आपण बघितलं सर 2 बीमर पाहायला मिळाले. एक सुनील रावत यांनी टाकला होता. हा बीमर यादव याच्याकडून टाकला जातोय. विकास शॉर्ट रन अप. याला फक्त हलक्या हाताने केलेला आहे. ग्लान्स केलेला आहे उजव्याच्या बाहेर जाऊन. पण एक चांगलं क्रिकेट हे म्हणता येणार नाही, कारण जेव्हा तुमच्याकडे फ्री हिटचा चेंडू आहे तुम्ही खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायला हवा. हवेत खेळला तरी हरकत नाही, कारण फ्री हिट असतो चेंडू. पूर्णपणे फायदा घ्यायला हवा. याला फक्त हलकं टर्न केलं होतं आणि फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या होते 23. विकास लेफ्ट आर्म. यावेळेला हुकचा फटका आणि चेंडू जो आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अतिशय चांगला फटका हर्षद म्हात्रेच्या बॅट मधून येतोय. सरळ बॉल जातो डीप पॉस स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. शॉर्ट बॉल होता. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि काय फटका खेळला होता. हर्षद यांनी सहजगत्या हुकचा फटका खेळला. आता मात्र धावसंख्या वेग येतोय. धावसंख्या झाले 29. 40चा आकडा पार करायला हवा समोरच्या संघाला जर एक चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर. विकास पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्स बघायला मिळाला. अनपेक्षित उसळला आणि अशा प्रकारचा चेंडू उसळल्यानंतर फलंदाजाला नक्कीच थोडीशी अडचण निर्माण होते खेळण्याची. नक्कीच आपण बघितलं. हा बॉल लगेचच कमबॅक केलं. गुडलेन स्पॉटवर बॉल ठेवला होता आणि ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आणि थोडासा बाउन्स सुद्धा केला होता. विकास कमान एंड कडनं गोलंदाजीसाठी वळतोय. स्विच इट. चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्याची संभावना नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र जातोय तो बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे. तोपर्यंत मात्र 2 धावा हर्षद पूर्ण करतोय आणि धावसंख्या झाली 31. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झाली 31 आणि आता मात्र 1 षटकाचा खेळ. मला वाटतं हेमंत या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा जर जमवल्या तर 45+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. नक्कीच. हे आपण स्कोर कार्ड बघू शकतो. बाबा स्पोर्ट 9191 टीमचा अमित फक्त 9 रन्स केले होते. दर्पण जास्त काय करू शकले. 2 वर आउट झाला होता. ऋषभ 3 वर आउट झाला. हर्षद मात्र चांगली बॅटिंग करताना दिसतो. 7 बॉलमध्ये 12 वर आतापर्यंत नॉट आउट आहे. हेमंत आणि महेंद्र 0-0 वर आउट झाले होते हे 2 बॅटर. जयेश चांगली साथ देताना दिसतो हर्षद याला. पाण्याची व्यवस्था तुमचे प्लेस पॉलिंग मधून घेऊन जायचं पाणी.
दोन्ही संघाच्या राखीव खेळाडूंनी पाण्याची व्यवस्था करायची आहे, लक्षात घ्यायचंय. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू यानंतर टॉस साठी तयार राहायचं आहे. दोन्ही टीमचा कॅप्टन रेडी राहायचं. यंगस्टार मोरीगाव टीमचा कॅप्टन आणि न्यू स्टार कामन टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स कडे लगेच रवाना व्हायचं आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. दोन्ही टीमचा कॅप्टन न्यू स्टार कामन टीमचा कॅप्टन सिराज लगेच आपली उपस्थिती नोंदवायची आहे. फक्त एक ओव्हर शिल्लक आहे शेवटची. आत्तापर्यंत स्कोर जर बघितला आपण 31 झालेला आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 15 रन जरी आले तरी सुद्धा चॅलेंजिंग टोटलपर्यंत पोहोचू शकेल बाबा स्पोर्ट 9191 टीम. यस, न्यू स्टार कामन आणि यंग स्टार मोरीगाव दोन्ही कॅप्टनला लास्ट ऑफिशियल कॉल. दोघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय आपण. 31 धावा झालेल्या आहेत. हर्षद खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. जयेश आणि हर्षद अशी जोडी खेळपट्टीवर आहे. अंतिम षटक कोण हाताळते बघायचंय. अजय येतोय गोलंदाजी करण्यासाठी. मात्र जयेश आणि हर्षद दोघांकडे क्षमता आहे हेमंत मोठे फटके खेळण्याची. मात्र क्षमतेचा वापर तुम्ही करायला हवा. तुमच्याकडे क्षमता असते, तुमचं नाव असतं, नाव तुम्ही खेळ तुम्ही करायला हवा. हर्षद याने चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. आता मात्र जयेश खेळण्यासाठी सज्ज होईल आणि अजय क्षेत्ररक्षण जर बघितलं यष्टीरक्षक यष्टीपासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक काऊ कॉर्नर, एक डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग. अजय याला सहजगत्या टर्न केलेला आहे. चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अप्रतिम शॉट जयेश विरारकरच्या बॅट मधून येतोय. जसा लेग वर बॉल मिळाला आणि त्या बॉलला फिरकवून दिला लॉंग लेगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. 35 धावा झाल्या. 35. अजय राईट आर्म याला फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू सरळ जातोय तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगला क्षेत्ररक्षक होते. फक्त एकच धाव मिळेल. हर्षद यांनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे आणि धावसंख्या झालेली 36. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही फलंदाज जयेश आणि हर्षद दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आणि मला असं वाटतं की बाबा स्पोर्ट 9191 45+ कडे पाहत असणार. नक्कीच गेम प्लॅनिंग बी कडे लक्ष देतात. जर आपण 60 पर्यंत नाही जाऊ शकलो तर 45 पर्यंत जरी आपण गेलो तरी सुद्धा डिपेंड करू शकतो. आपल्याकडे बॉलिंग लाईन सुद्धा चांगली आहे. हे आता माइंड मध्ये विचार ठेवलेला आहे या दोन्ही बॅटरनी. अजय मोरीगाव एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. राईट आर्म फुल टॉस चेंडू स्विफ्टच्या नावाने फटका खेळलेला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मात्र थोडासा थ्रम्बल होतोय, मिसफिल्ड होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबादचं अपीलही केलं जात आहे पण मात्र हर्षद क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. 2 धावेने धावसंख्या वाढते. 38 धावा झाल्या. 38. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. जयेश आणि हर्षद मात्र याच्यामध्ये हर्षद एका बाजूने किल्ला लढवताना दिसतो आपल्याला. एक चांगली बॅटिंग करताना दिसतो हर्षद. मात्र आतापर्यंत 8 बॉलमध्ये 14 वर बॅटिंग करतो हर्षद. दोघांमध्ये एक पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळाली आतापर्यंत. आपण पाहतोय अजय याला मध्ये खराब चेंडू आहे. पंचांचा बीमरचा इशारा, नो बॉल. त्यामुळे ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. एक धावी मिळते. धावसंख्या होते 39. तिने बॉलरने फ्री हिट टाकलेले आहे. फक्त प्रकाश तुंबडाचा अपवाद जर आपण वगळला तर सुनील रावत, त्यानंतर विकास आणि अजय या तिने बॉलरने बीमर टाकलेला आहे. फ्री हिटचा निश्चितच इशारा अंपायरचा. बघूया फ्री हिटचा फायदा उचलतोय की नाही बॅटर हर्षद मात्रे. म्हणजे तिन्ही गोलंदाजांनी फलंदाजाला जखमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजय हर्षदसाठी राईट आर्म याला फायदा उचलता आलेला नाहीये. शफल क्रॉस झाला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटिंग तुम्हाला खेळ करायला हवा. क्रिकेटिंगचे फटके असतात. ज्या दिशेला चेंडू असेल त्या दिशेला ती फटकेबाजी करायला हवी. कल्पेशाचा खेळ आपण बघितला होता. रोशन याचा खेळ बघितला होता.
पहिल्या सामन्यामध्ये, त्यानंतर कल्पेशचा खेळ आपण दुसऱ्या सामन्यामध्ये बघितला होता. यावेळेला मात्र ड्राईव्ह केला, चेंडू सरळ जात येतो लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, दुसरी धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. वाईड असा थ्रो येतोय, ओव्हर थ्रो होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या होते 41, 41. थोडीशी घाई केली कैलास प्रजापती याने, ओ थ्रो केला आणि त्याचा फायदा मिळाला बॅटरला. स्कोर जाऊन पोहोचतो 41 रन, 41. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवर चौकार किंवा षटकार आला तर एक चॅलेंजिंग टोटल पर्यंत जाऊ शकेल बाबा स्पोर्ट 9-1. त्या ठिकाणी बॅट्समन काही इशारा करतायत. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. यंगस्टार मोरीगाव आणि न्यूस्टा कामन दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. धावसंख्या झाली 42, 42. जे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला होता 45+ असं पाहूया आपण, कारण अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. त्याला फटका केला, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचंय, झेल सुटते. दुसरी धावी पूर्ण करण्याचा थोडंसं मिसफिल्ड होतोय, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा वाईड असा थ्रो, 3 धावा पूर्ण होत आहेत आणि आपण जे म्हटलं होतं 45+ म्हणजे 46 धावांचं लक्ष राहील. यस, निश्चितच 45 रन स्कोरबोर्डवर आलेले आहेत 5 विकेटच्या नुकसानवर आणि 46 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे गावदेवी कोल्ही टीम सोबत ही मॅच जिंकण्यासाठी. जाऊया आपण टॉस कडे. पुढील मॅच साठी टॉस होईल, पुढील मॅच सुद्धा 5 ओव्हरचा असेल आणि पुढील मॅच दिनकर स्मृती मोरीगाव वर्सेस न्यू स्टार कामन. दोन्ही टीमचा कॅप्टन सिराज अँड शशिकांत त्या ठिकाणी सज्ज होतील. आमचे कॉमेंटेटर्स डॉक्टर गवळी सर सुद्धा सज्ज होतील. टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया. कक्षामधून मी विनंती करतोय बिग डॅडी 47 चे ऑनर्स प्रवीण गुप्ता यांना, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. प्रवीण गुप्ता यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सिराज, खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. जे न्यू स्टार कामन संघाचे कॅप्टन आहेत आणि दिनकर स्पोर्टी मोरीगाव संघाचे कॅप्टन शशी, खूप खूप स्वागत आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. आमचे प्रवीणजी गुप्ता यांचं आगमन होत आहे, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 5 षटकांचा सामना. प्रवीणजी गुप्ता, आपलं खूप खूप स्वागत आहे. टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग सिराज करतील. सिराज यांचा म्हणा छापा. मात्र टॉस जिंकलेला आहे दिनकर स्मृती मोरीगाव संघाने. प्रवीणजी गुप्ता, आपला खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. नाणेफेक जिंकलेले 5 षटकांचा सामना आहे. सर्वप्रथम कसं वाटलं आयोजन? खूप चांगलं आयोजन केलं आहे. काल आमदार चषक 2022 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत महेशजी पाटील आणि मला वाटते तुमचाच संघ आहे हे आयोजन करण्यासाठी, यंगस्टार मोरी. आम्ही प्रथम फील्ड करू आणि या आयोजनाबद्दल तर आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंडवर बोलले तर या ग्राउंडवर खेळायला खूप मजा येते आम्हाला. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे आणि समोरचा संघ सुद्धा कंप्लीट टीम आहे, या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? आमचा एक 45 ते 50 धावा पण रोखण्याचा प्रयत्न असेल यांना. कुठले गोलंदाज आहेत ते तुम्हाला इनिशियल ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू मिळवून देतील, ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील? गोलंदाज आहे लहू, निलेश, वैभव. पहिला सामना एक संघर्षपूर्ण बघायला मिळेल. तुमचा जो पहिला सामना खेळणार आहात यामध्ये एक संघर्ष बघायला मिळेल, बॅट आणि बॉलचा संघर्ष. नक्की नक्की. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. सिराज, नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंग करणार होतो आम्ही. तुमच्या मनाप्रमाणे झालेलं आहे. मग तुम्हाला पहिला सामना जिंकायचा असेल, साधारण माइंडसेट केला असेल, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? हो, आम्हाला कमीत कमी 80 पर्यंत तरी धावा मारायला लागतील आणि आमचा होम ग्राउंड आहे तर आम्ही प्रयत्न करणारच. मग 80 धावा जर करायच्या असतील साधारण इनिशियल ओव्हरमध्ये, कारण सुरुवात चांगली करावी लागेल, 80 पर्यंत जायचं असेल तर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये एक दमदार सुरुवात करावी लागेल. मग कुठले फलंदाज ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील जे तुम्हाला इनिशियल ओव्हरमध्ये सुरुवात करून देतील? हो, राहिल आणि अमान आहे जे पॉवर प्लेमध्ये रन मारू शकतात. मग कामन आणि मोरीमध्ये एक बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल प्रेक्षकांना? हो नक्कीच, एकदम जबरदस्त भेटेल.
ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून दिनकरस्पती मोरीगाव संघाचे कॅप्टनने निर्णय घेतलेला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि न्यू स्टार कामन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. सामन्याला सुरुवात होणार आहे. मी घेऊन जात आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील व्हॉइस ऑफ वसई, वसईचे दिग्गज समालोचक संदीप गावड. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. गोड आवाज तुम्ही ऐकतायत. या स्पर्धेमध्ये आमदार चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम कामान येथील या मैदानावर तुम्ही निहाळतायत. आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक श्री महेश पाटील यांना व्यासपीठावर आपण बघतायत. खूप मेहनत या ठिकाणी घेतलेत त्यांनी आणि त्यांचे संघ सहकारी. कारण महेश पाटील म्हटलं तर यंगस्टार स्पोर्ट्स मोरी संघाच्या माध्यमातून अनेक वर्ष ज्यांनी गाजवले, एक स्वयंमी क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघायचो. खरोखरच ज्या वेळेस संघाला गरज असताना त्यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलाय आणि विशेष म्हणजे षटकारांची आतषबाजी ठोकण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आज आयोजक म्हणून चांगली भूमिका अदा करतोय. आणि त्यांच्यासोबतच आपण व्यासपीठावर बघतायत या परिसरातील नामवंत व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय प्रवीण गुप्ता साहेबांना. खूप प्रेम आम्हाला या कामन नगरीमध्ये मिळत असतं. ज्या वेळेस एखादी मोठी स्पर्धा असो किंवा इतर कार्यक्रम असो, आपुलकी जवळीक ही जपण्याचं काम करतायत या कामन परिसरातील ग्रामस्थ. आणि मोरीगाव लगेचच कामन गावाला लागूनच आहे. या मोरी गावातील नामवंत व्यक्तिमत्व महेश पाटील यांच्या सौजन्याने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2022 या भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही मैदानावर बघतायत. मॅचकडे रवाना होऊया. पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाने धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत. हर्षद याच्या फलंदाजीच्या जोरावर, कारण हर्षद याने 12 बॉलमध्ये 19 धावांची नाबाद खेळी पेश केली आणि संघाला 44 धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी मदत केली. आता जिंकण्याकरता 45 धावांचं लक्ष, 45 रन्स, 46 धावांचं लक्ष, 45 धावा झाले, 46 धावांचं लक्ष. स्ट्राईक इनकडे फलंदाज प्रकाश आणि नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज अजय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आता स्ट्राईक इनकडे अजय नावाचा खेळाडू आहे. बेस्ट ऑफ लक फॉर टीम. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. आमदार दमदार चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. आणि आपण बघताय ते यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज करण्याचं काम केलं जातंय. द सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्हचे प्रोपरायटर आदरणीय सन्माननीय महेंद्रजी भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमद्वारे कॅमेरामॅन अजय भारद्वाज, निलेश अरविंदेकर आणि डिजिटल स्कोअर अपडेटर आमच्या डाव्या बाजूला उपस्थित आहेत. एका बाजूला अननोन म्हणजेच चर्चा आपण त्या नावाची सुद्धा करणार आहोत. समोर आता राकेश चांगलं कॅमेरामॅनची भूमिका अदा करतायत. मॅच स्टार्ट होतोय. फिल्डिंग आपण बघूया. शतरक्षण लावलं जातं ऑन साईडला 38 सर्कलच्या बाहेर 2 शतरक्षक, एक शतरक्षक वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये आणि एका शतरक्षकाला मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय. पहिले षटक टाकण्याकरता हेमंत कामनकर. पहिला चेंडू फुल टॉस बॉल लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलंय. ना इक्का दुक्का, सीधा सीधा छक्का. 6 धावा. पहिला चेंडू गोलंदाजाकरता फार महत्त्वाचा असतो आणि जो गोलंदाज सातत्य राखतोय ह्या परिसरातील क्रिकेट स्पर्धांमध्ये त्या गोलंदाजाकडून या चुका झाल्यात. फुल टॉस बॉल फेकला गेलाय. हेमंत कामनकर एक दिग्गज असा खेळाडू आहे, मोठा खेळाडू. आता पुढचा बॉल टाकण्याकरता सज्ज असतानाच तिथे पावित्र्य चुकलाय. डेड बॉलचा इशारा. गोलंदाजी मार्गावर असताना रनअप मध्ये थोडासा चुकलाय. आणि पंच दीपक कोतवाल बघायचं झालं तर अनेक वर्षापासून पंचांच्या भूमिकेमध्ये मी त्यांना पाहतोय. आज चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून. हो, दॅट्स अ वाईट बॉल. असं वाटलं होतं की एक चांगला चेंडू असेल, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे आणि त्या अनुषंगाने पंचाने लक्षात घेतलंय हा वाईट बॉल आहे, हा खराब चेंडू आहे. या अतिरिक्त धावणीची संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 7 धावा.
7 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्याकरता लक्ष आहे 46 या धावसंख्येचं. बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाने ठेवलंय गावदेवी कोली या संघा करता. गावदेवी कोली संघाचा विचार केला तर प्रकाश तुंबडा नावाचा एक दिग्गज खेळाडू आहे जो अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये सुद्धा या खेळाडूला यंदाच्या हंगामामध्ये आमंत्रण आहे. आणि मागे चिन्मय 11 विरार संघाच्या माध्यमातून त्या खेळाडूला आपण पाहिलं. शॉर्ट बॉल आत वळणारा चेंडू बघितलं तर ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता आणि बॅटचा एज लागल्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि हा लागलाय पहिला धक्का. 1 मॅन डाऊन ऑन द स्कोर इज 7. आपण रिप्ले मध्ये बघितलंय ऑफ स्टंपर शफल झालाय. गोलंदाजाने चातुर्य दाखवलंय, बोटांची जादू दाखवली. बघा आपण पुन्हा पुन्हा बघू शकतोय कशा पद्धतीने हा ऑफ ब्रेकचा मारा केलाय. बॅटच्या वरच्या एजला चेंडू टाकलाय लागलाय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय. विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का. 1 गडी बाद धावपळकावर धावा लागल्या जातात ते 7 धावा. विशेष म्हणजे ऑफ ब्रेक चेंडू करायचा असेल तर पहिलं आणि दुसरं बोट हे फार महत्त्वाचं असतं. पहिल्या 2 बोटांवर जास्त प्रेशर दिल्यानंतर तुमचा हाताचा कोना हा मिडविकेटच्या दिशेने तुम्हाला वळवावा लागतो आहे आणि तशी कृती केल्यानंतर ऑफ ब्रेक चेंडूवर तुम्ही विकेट प्राप्त करू शकतायत. तोच विकेट प्राप्त केलाय गोलंदाज हेमंत कामणकर याने. 1 गडी बाद धावपळकावर धावा लागल्या जातात 7 धावा. जिंकण्याकरता 46 धावांचं लक्ष आणि पाठलाग करताना हा मोठा धक्का. अजय ज्याने 2 चेंडूचा सामना केला, एका षटकाराच्या सहाय्याने 6 धावा बनवल्या आणि तो शिकार बनलाय हेमंत कामणकर या गोलंदाजाचा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये उपयुक्त फलंदाजी हवी असते. प्रत्येक संघाला धावा बनवण्याचं. ओहो, पुन्हा एकदा जोरदार अपील. एज अँड टेकन. बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गॉन. इथे म्हणावं लागेल ही एक दुजे के लिए जोडी होती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टाकला गेला आणि तसाच पवित्रा होता ज्या अगोदर अजय नावाचा खेळाडू बाद झाला आणि बॅटचा एज लागून सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि संजय लोखंडे सारखा एक चांगला अनुभवी खेळाडू तंबूच्या आश्रयाला परततोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपळकावर धावा आहेत त्या 2 बाद 7. हेमंत कामणकर या खेळाडूने आता कमबॅक केलंय. त्याच्याकडे जो अनुभव आहे, त्याच्याकडे असलेली ज्ञानाची शिदोरी आपल्याला मैदानाच्या आतून स्पष्ट दिसून येतोय. काय चांगली आखणी या स्पर्धेकरता केलेली आहे. सीमारेषेची आखणी आपण बघितली तर पिवळ्या रंगाचा पट्टा आपल्याला दिसतोय वाईट रेषेच्या पलीकडे, जी बाउंड्री लाईन आपल्याला स्पष्टरित्या दर्शवली जाते. उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय प्रभाकर दामोदर पाटील यांचा कटआउट सुद्धा पाहायला मिळतोय, कारण ज्यांच्या सौजन्याने मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक सायकल या स्पर्धेकरता वितरित केली गेलेली आहे. आदरणीय सन्माननीय प्रभाकर दामोदर पाटील साहेबांचा विचार केला तर खास करून या परिसरातील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे आणि खास करून बांधकाम सभापती म्हणून मोठा पदभार आदरणीय सन्माननीय प्रभाकर दामोदर म्हात्रे साहेबांनी यापूर्वी अदा केलाय आणि त्यांचा कटआउट्स आपण बघतोय. चर्चा आपण करूया. ऑन हॅट्रिक गोलंदाज आलाय. विकेट हॅट्रिकवर असताना फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये वळवलंय. 1च धाव मिळेल. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. याचबरोबर या एका धावेची धावसंख्या झाली ती 8. 4 अधिकृत चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 2 गडी बाद 8. आमचे गुणलेखक जे मॅन्युअल स्कोररची भूमिका अदा करतायत अंकित पवार यांची पॉवर आपल्याला गुणलेखन कक्षामध्ये पाहायला मिळत आहे आणि व्यवस्थितरित्या लेखाजोखा आमच्यापर्यंत ते दाखवत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला यूट्यूबची टीम अप्रतिम, अविश्वसनीय, इनक्रेडिबल असं काम या ठिकाणी अदा करत आहेत. पहिल्यांदाच मी असं दृश्य बघतोय जे की मॉनिटर लावला जातोय, ज्या ठिकाणी कॉमेंटेटर स्वतः निरीक्षण करू शकतायत की कशा पद्धतीने फटका खेळला गेलाय, कशा पद्धतीने धावा आल्यात.
पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय, जोरदार अपील, पंचाने अपील फेटाळून लावलंय. कसला तरी आवाज आला असेल कदाचित. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. डोक्यावर हात, पश्चातापाच्या निशाणे आपल्याला बघायला मिळत आहेत. फलंदाजांकडे बारकाईने निरीक्षण केलं जात आहे. पंच राहुल राजभर आणि दीपक कोतवाल सरांद्वारे चांगलं डिसिजन. आर्ग्युमेंट्स या ठिकाणी करू नका. धावफलकावर धाबा लागल्या जातात, त्या 8 धाबा जिंकण्याकरता लक्ष आहे 46 या धावसंख्येचं. आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 8. चांगलं कमबॅक पहिल्या षटकामध्ये केलंय गोलंदाज हेमंत कामनकर या गोलंदाजाने. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये, शतरक्षक आडवेपर्यंत फलंदाजाने त्याचं काम पूर्ण केलंय. 2 धाव पूर्ण करतोय. याचबरोबर पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 46 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना गावदेवी कोहली संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 10 धावा. आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता. 24 बॉल 36 रन्स. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. टेनिस चषक 2022 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये स्वागत करतोय. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय सन्माननीय महेश पाटील यांचं शानदार, डौलदार आणि दिमागदार आयोजन आपल्याला इथे दिसून येतोय. आणि सुरू असलेला मॅच शिस्तबद्ध मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी कोहली विरुद्ध बाबा स्पोर्ट्स 9191 कामन या 2 संघादरम्यान. कामन संघाने फलंदाजी करताना सीमित 5 षटकांमध्ये धावफलकावर धाबा जमा केल्या होत्या 45 आणि 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी कोहली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 10. बाद झालेले खेळाडू आपण बघितलेत, अजय आणि संजय. दोन्ही खेळाडू बाद झाले. अजय याने 2 बॉलमध्ये 6 धावा केल्या. संजय याने 1 चेंडूला सामोरे जाऊन 1 ही धाव त्याने बनवली नाही आणि गोल्डन डकवर तो बाद झालाय. गोलंदाजी मार्गावर आता समोरच्या इंडकडून गोलंदाज सज्ज झालाय. मिस्टर चिराग अनुभवी आहे, अनुभवाचा भंडार आहे. बाबा स्पोर्ट्स 9191 कामन संघाचा विचार केला तर जयेश विरारकर या खेळाडूला सुद्धा तुम्ही बघतायत. एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे भरपूर आहे, ते सुद्धा फिरकीपट्टू आहेत आणि चांगली गोलंदाजी खेळपट्टीवर पेश करू शकतायत. हर्षद नावाचा एक चांगला खेळाडू आहे जो कर्णधार म्हणून आतापर्यंत सफल झालाय. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. चांगला चेंडू, अप्रतिम भन्नाट वेग दिसला या चेंडूवर आणि तितकंच चांगलं नियंत्रण ठेवलंय. हा निर्धाव चेंडू. धावफलकावर धाबा आहे त्या 10 धाबा. उजव्या बाजूला आपण बघतायत अकबर या खेळाडूला. पुढच्या मॅच मध्ये कदाचित तो न्यू स्टार कामन संघाच्या माध्यमातून खेळताना दिसेल. वेलकम अकबर. एक नामांकित असा खेळाडू आहे. कामन परिसरामध्ये सर्वात जास्त अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहेत. पुढचा बॉल, चेंडू हवेत आहे. विकेटचं पतन होऊ शकतंय. ओहो, विकेटचं पतन झालंय. चांगला झेल टिपलाय. गॉन. हा लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद धावफलकावर धावा आहेत त्या 10 धावा. सेंचुरीचे एक चांगला फलंदाज बाद होताना आपल्याला दिसतोय, तो म्हणजेच गणेश बनसोडे. ज्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा होती गावदेवी कोहली या संघाला आणि आता म्हणावं लागेल की कमबॅक केलंय बाबा स्पोर्ट्स 9191 कामन या संघाने. गोलंदाज हेमंत कामनकर यांनी पहिल्या षटकामध्ये 1 षटकार लागल्यानंतर कमबॅक करून दिलं. तदनंतर आता चिराग हा दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करतोय, त्याला अनुभव मिळतोय आणि दरम्यान धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 10 धावा. 46 धावांचं लक्ष. अजूनही 36 धावा बनवायच्या आहेत आणि 36 धावा बनवण्याकरता चेंडू शिल्लक आहेत ते 22 बॉल जिंकण्यासाठी 36 धावा. 38 सर्कलच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या पाठीमागे आपण बघतायत एक फाईन लेग थर्डमॅन फ्लाय स्लिपच्या दिशेने शतरक्षक लावला गेलाय. एक शतरक्षक हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. एका शतरक्षकाला फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 38 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेले. एक शतरक्षक आपण बघतायत मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय.
हे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाकरता आखलेलं षडयंत्र आणि आपण बघू शकतायत कशा पद्धतीने आता गोलंदाजी केली जाईल, कारण मोठी जबाबदारी येऊन टपलंय प्रकाश तुंबडा या खेळाडूवर. इन द एअर चेंडू हवेत आणि बिग ब्लो, मोठी विकेट सापडले. हा लागलाय चौथा धक्का. फोर्थ मॅन डाऊन ऑन द स्कोर इज 10. संदीप तसं बॅटिंग समरी आपण बघितली तर फलंदाज प्रकाश आणि धावा केल्यात 3 बॉलमध्ये 2 धावा. अजय आणि एका षटकारणीशी दाखवून दिलं होतं की मी चांगले फटके खेळू शकतो आहे, मात्र त्याची खेळी जास्त वेळ मैदानामध्ये दिसली नाही. आणि आता सुनील रावत यांच्यावर मोठी जबाबदारी. 18 बॉल शिल्लक आहेत, 10 पेक्षाही कमी सरासरी आहे. काय वाटतं तुला 29 धावांची गरज असताना?
आत्तापर्यंत जी बॉलिंग झालेली आहे त्या बॉलिंगनुसार मी म्हणेन की ही जी मॅच आहे ना, ही मॅच एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ही ओव्हर अतिशय महत्त्वाची आहे हेमंत कामनकर याची. या ओव्हरमध्ये जर 10 रन्स आले तर फ्रंट फूटला जाईल ती गावदेवी कोहली टीम, आणि या ओव्हरमध्ये जर 7 पेक्षा कमी रन्स जर आले आणि विकेट सुद्धा पडला तर निश्चितच या मॅचवर वरचष्मा राहील तो बाबा स्पोर्ट 9191 कामन टीमवर. आणि मोठा खेळाडू आहे समोर सुद्धा सुनील रावत सारखा एक चांगला खेळाडू आहे जो मोठे फटके खेळू शकतोय, ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकण्याचा पराक्रम केलाय. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसेल, यात काही शंका नाही, कारण आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतोय. गोलंदाज मार्गावर गोलंदाज हेमंत कामनकर सज्ज झालाय. कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी करता सज्ज होतोय. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. फॉरवर्ड स्कोअर लेग मध्ये शतरक्षक चकलाय, त्याचा फायदा उचलताना फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांवर संतुष्ट व्हावं लागतंय, समाधानी व्हावं लागतंय. 2 धावांची धावसंख्या झाली 4 गडी बाद 19 रन्स. यस, नक्कीच आपण बघतोय चांगली बॅटिंग करताना दिसतो बॅटर सुनील रावत. भरपूर दिवसानंतर सुनील रावत याच्या बॅटमधून षटकार सुद्धा पाळला आणि बाबा स्पोर्ट 9191 ही टीम विजेता होते. तर कमलाकर बिस्तूर जाधव माजी सरपंच देवदल यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कामन टीमला. अर्थातच कमलाकर जाधव साहेबांनी या स्पर्धेकरता युट्यूबची व्यवस्था आणि रोख रक्कम 30,000 रुपयाचं सुद्धा योगदान दिलंय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पूल केलंय, चेंडू हवेमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक फॉरवर्ड मिडविकेट क्षेत्रामध्ये येतोय आणि चेंडूला अडवतोय. बघता बघता या चेंडूवर फलंदाजाला मिळतोय फक्त एकच धाव. चांगलं टॅलेंट, चांगली गुणवत्ता क्षेत्ररक्षक अमित याची. व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग अमित कामनकर याची. ही जी स्ट्रॅटेजी होती अमित कामनकर याची चांगली स्ट्रॅटेजी होती. जाग्यावर जर थांबला असता तर बॉल त्याच्या डोक्यावरून उंच टप्पा होऊन गेला असता, मात्र त्यांनी बघितलं की बॉल अगोदर टप्पा पडता पडताच अडवला पाहिजे आणि तेच त्यांनी केलं. निश्चित आपल्या टीमसाठी मी म्हणेन की 3 रन अडवण्यामध्ये यशस्वी ठरला अमित कामनकर. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये आता जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे. धाव फलकावर धावा 20. फुल टॉस बॉल, आ बैल मुझे मार, चेंडूशी मारेशे पार, आर पार, दमदार, शानदार, डोलदार, बहारदार. हा आलाय षटकार. पुरेपूर समाचार घेतला बॅटर याने आणि बॉलला सरळ पाठवून दिलं बाउंडच्या बाहेर. अप्रतिम शॉट. आदिनाथ नावाचा खेळाडू होता, लोअर फुलटा चेंडू होता, बरोबर मिडलिंग झाली आणि बघितलं आपण लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला यश मिळतंय. 6 धाव मिळाल्या. 6 धावांचे धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पोहोचली 26 वर. आता इक्वेशन आणि सिच्युएशन अशी बनली, 15 बॉल शिल्लक आहेत. 15 बॉलमध्ये जिंकण्याकरता 20 धावांची गरज आहे. म्हणतात ना, आयुष्यामध्ये आपण जीवन जगताना अनेक संकट येत असतात. ज्या ज्या वेळेस आपला सुखाचा काळ असतो त्या वेळेस आपल्या अवतीभोवती अनेक लोक जमा होत असतात आणि ज्या वेळेस आपला संघर्षाचा काळ असतो त्या संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला मदत करणारा कुणी नसतं. संघर्ष हा एकट्यालाच करावा लागतोय आणि आता मैदानाच्या आतून फलंदाजाला एकट्याला हा संघर्ष करावा लागेल. त्याला हा मॅच जिंकण्याकरता धावा बनवाव्या लागतील. दुसऱ्या बाजूला गोलंदाज हेमंत कामनकर याला सुद्धा संघर्ष करावा लागेल. आता ऑफ ब्रेक चेंडू होता. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं आणि चेंडूला बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये वळवलं. 1 धाव मिळाली. या 1 धावेची धावसंख्येत बदल. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 4 गडी बाद 27 धावा 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 19 धावा. या 14 बॉल 19 रनची आवश्यकता. ही मॅच जिंकण्यासाठी निश्चितच ही मॅच एक टफ फाईट मॅचच्या दिशेने आपल्याला जाताना दिसते. स्ट्राईक इन कडे आता सुनील रावत. ऑफ ड्राईव्ह, सुंदर असा डोळा, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सोपा झेल त्याने ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस आणि हे दिलेलं जीवनदान वरदान ठरतंय फलंदाजाला. 1 धाव मिळाली. या 1 धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या 4 गडी बाद 28. हेमंत, काय वाटतंय, हा झेल टिपणं फार गरजेचं होतं, कारण हा झेल टिपला असता तर आत्मविश्वास ढासळला असता फलंदाजी करणाऱ्या संघाचा. नक्कीच, कारण आपण बघितलं की सुनील याला जीवनदान दिलं जाते आणि सुनील हा जबरदस्त लय मध्ये दिसतोय या मॅच मध्ये. 13 बॉल 18 ची आवश्यकता मॅच मध्ये. पुढचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा.
दीपक कोतवाल सरांचा आणि या अतिरिक्त धाबणीची धावसंख्येत बदल होतोय. धाव फलकावर धाबा लागला जात आहेत त्या 29 धाबा. 4 गडी बाद 29 धाबा. क्लीन आणि स्पष्ट दृश्य आपल्याला दिसतंय आणि खूप चांगलं कव्हरेज केलंय TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल या चेंडूला उचललंय, उंची जास्त गाठली, काय तितकीच लांबी असेल नाही. चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षकांनी. पुन्हा एकदा अमित कामनकर याची तारीफ व्हायला हवी. या झेल करता चांगला टाळ्यांचा आवाज यायला हवा. विकेटचं पतन गॉन. हिट करण्याचा प्रयत्न होता. हवेच बॉल काऊकानाची दिशेने अतिशय चांगला जज केला अमित कामनकर याने आणि दुसऱ्या एफर्ट मध्ये अतिशय चांगला कॅच घेतला आणि आउट केलं आदिनाथ याला. आणखीन एक विकेट जाते गावदेवी कोल्ही टीमची. म्हणजे सर्वात फिटनेस फिल्डिंग मध्ये कोणाचा असेल तर निश्चितच मी नाव घेईन अमित कामनकर या खेळाडूचं. एक चांगला क्षेत्ररक्षक नायगाव पूर्वपट्टीमध्ये असेल तर तो असेल अमित कामनकर. 5 गडी बाद धावसंख्या 29. पाहू शकता पुन्हा एकदा कसा झेल टिपलाय. पुन्हा दाखवलं जातंय. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 17 धावांची गरज आहे. 5 गडी बाद धावसंख्या 29. 12 चेंडूमध्ये 17 धावा आवश्यक आहेत. 8.50च्या सरासरीने आता वाटचाल करायची आहे. ही वाटचाल केली जाईल काय, शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालंय. हीच शंका इथे उपस्थित झालेल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याकरता आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये एक परिवर्तन करतोय आणि उर्वरित 2 षटकांमध्ये धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता, तुम्हाला रिझवण्याकरता, मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र हेमंत पाटील. आवाज ऐकूया हेमंत पाटील सरांचा. थँक्यू सो मच संदीप गावंड. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2022 प्रमुख आयोजक करता महेश पाटील यांची ही जबरदस्त मेजवानी, क्रिकेटची मेजवानी आपण बघतोय. 3 दिवस लगातार चालणारी स्पर्धा आज KCAच्या टीम ॲक्शनमध्ये दिसतील. उद्या आणि परवा 2 दिवस एक टीम आपल्याला ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. आणि ही मॅच आपण बघतोय गावदेवी कोल्ही वर्सेस बाबा स्पोर्ट 9191 या 2 टीममध्ये आहे. 46चं टार्गेट दिलं होतं ही मॅच जिंकण्यासाठी आणि आता आपण बघतोय इक्वेशन आता असं आलेलं आहे की 12 बॉलमध्ये 17ची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी कोल्ही टीमला. 12 चेंडू आणि 17 धाबा. बघा ना, बक्षिसांचा वर्षाव सुद्धा झालाय. 200 रुपये आमच्याकडे जमा आहेत. सकाळच्या सत्रामधील अतुल नावाचा खेळाडू आहे, त्याचे 200 रुपये जमा आहेत. अतुल जर या ठिकाणी असेल तर पारितोषिक घेण्याकरता आमच्या अतिथी कक्षामध्ये या. हेमंत 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 17 धाबा कठीण आहे या क्षणाला. 5 गडी बाद झालेत, अशक्य असं मी म्हणणार नाही. यस, नक्कीच कठीण मात्र आहे. मात्र ज्या प्रकारची बॅटिंग करतो सुनील रावत, त्यानंतर आता आपण आलेला बघतो बॅटर कैलास प्रजापती, हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे ती म्हणजे गावदेवी कोल्ही टीममध्ये. जरी 5 विकेट गेल्या तरी सुद्धा आपण बघतोय की हे जो 2 बॅटर आहेत त्यांच्यामध्ये क्षमता आहे हे रन पूर्ण करण्याचं. महेंद्र कांबडी बॉलिंग मार्कवर येतोय. पहिला बॉल खाली राहतोय. ही खासियत आहे महेंद्र कांबडी याची, कारण तो सबमरीन डिलिव्हरी जास्त टाकतो. बॉल टप्पा पडल्यानंतर महेंद्रचा बॉल थोडासा खाली राहतोय. ही एक खासियत आहे महेंद्रच्या बॉलिंगमध्ये. 11 बॉल 17ची आवश्यकता. लेग कटर चेंडू टाकला, शॉर्ट बॉल टाकला. फलंदाजाला असं वाटलं होतं की टप्पा माझ्या बॅटमध्ये येईल, तसं घडला नाही आणि आउट स्विंग होऊन म्हणजेच लेग कटर होऊन सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. राऊंड विकेट. ओ यावेळेस मिस टाइम शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातो. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग होईल. फक्त 1च रन पूर्ण. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बरोबर. आता इक्वेशन जर आपण बघितलं तर 10 बॉल शिल्लक आणि 10 बॉलमध्ये 16ची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी गावदेवी कोल्ही टीमला. व्हॉट अ मॅच. खरोखरच पहिला मॅच सुरू आहे बाबा स्पोर्ट्स 9191 कामण विरुद्ध गावदेवी कोल्ही असा. आणि गावदेवी कोल्ही संघाला 10 बॉलमध्ये जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता. महेंद्र कांबडी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेटने सुनील साठी यावेळेस अतिशय चांगला बॉल बीट करतो सुनीलला. स्विंग अँड मिस. चांगला कमबॅक आपल्या बॉलिंग मध्ये करताना दिसतोय. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत बघितलं 3 बॉलमध्ये फक्त 1च रन देतोय महेंद्र कांबडी. व्हॉट अ बॉलिंग. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, कारण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अनेक मॅच त्याने गाजवल्यात आणि खुळ्या गटामधून सुद्धा या खेळाडूला आमंत्रण असतंय. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 16 धावा. चांगला फटका आहे. यावेळेला पायाच्या समोरून खेळला जातोय. लॉंग मिड विकेटच्या दिशेने हा बॉल जातोय.
1 रन या ठिकाणी फक्त मिळते. 1 रननी स्कोर मध्ये बदल. आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी गावदेवी कोल्ली टीमला. दबाव आहे, या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. दबावामधून बाहेर पडण्याकरता दोन्ही खेळाडू विकेटच्या मध्यभागी जाऊन चर्चा करतायत. 8 चेंडू आणि 15 धाबा, 15 धाबा 8 चेंडूंमध्ये होतील काय? संघर्ष सुरू आहे. या 2 बॉल मध्ये चांगला जर एखादा फटका आला, पुल करायचं होतं, एलिव्हेशन नाहीये, मिड विकेटला फील्ड तैनात, चांगली फिल्डिंग, 2चा कॉल मात्र नाहीये. वेट हा कॉल शेवटच्या क्षणामध्ये सुनील रावत याच्याकडून दिला जातोय. फक्त 1च रन मिळते. 14 रनची आणखीन आवश्यकता असेल. 7 बॉल 14चं इक्वेशन आलेलं आहे. बघा ना, मॅच कुठे होता आणि कुठे गेलाय. कठीण परिस्थितीमध्ये येऊन टेपलाय फलंदाजी करणारा संघ. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 14 धावा. मी करेन, माझ्यामध्ये हिम्मत आहे. महेंद्र हवेत बॉल कॅच होईल का? बॉल खाली फिल्डर येतोय आणि हा कॅच, अतिशय सुंदर कॅच. अशा प्रकारे विकेट जाते सुनील रावत याची आणि हा 6वा गडी बाद होतोय. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 14 रनची आवश्यकता असेल ही मॅच विन होण्यासाठी गावदेवी कोल्ली टीमला. यस डीजे. काही चांगलं दर्जेदार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि तितकीच चांगले क्रिकेटच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 14 धावांची गरज आहे. हा आपण मॅच समरी बघतोय आतापर्यंतची, ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने टॅकल केलंय, कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलंय. आता कठीण झालंय. 6 चेंडू आणि 14 धावा. यस, मॅच समरीमध्ये आपण बघू शकतो पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग सुनील रावत 1 विकेट, 3 विकेट प्रकाशची. दुसऱ्या इनिंगमध्ये हेमंत कामनकर 3 विकेट 22 रन खर्च केल्या. चिराग 2 विकेट, 1 विकेट महेंद्र याची. बॅटिंगमध्ये जर बघितलं सुनील रावत चांगली बॅटिंग केलेली आहे. आतापर्यंत 12 रन केले, मात्र नुकताच तो आउट झालेला आहे. आता जर इक्वेशन बघितलं 6 बॉल आणि 14ची आवश्यकता. वेळेबद्दल सहकार्य करा, लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. निश्चितच रॉयल फिटनेस क्लबचे मिस्टर मयूर म्हात्रे जे टीम मॅनेजर आहेत, खास करून त्यांचं गायडन्स हे संघाला होत असतंय. मयूरचे आम्ही आपलं स्वागत करतोय. उजव्या बाजूला आपण बघतायत मयूर म्हात्रे यांना, ज्या या स्पर्धेला बघतायत आणि मोटिवेट करतायत प्रत्येक खेळाडूला. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 14 धावा. दुसऱ्या बाजूला आता आत्मविश्वास थोडासा वाढवावा लागेल. 6 बॉल 14. मी करेन, माझ्यामध्ये धमक आहे, माझी चमक मी मैदानाच्या प्रत्यक्षात दाखवून देईन. कारण म्हणतात ना की प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने एक हिराच बनवलाय. तो चमकण्याकरता त्याला जास्त घसावा लागेल. घसल्यानंतर आपोआप चमक दिसेल. यस, नक्कीच. क्रमांक 5ची ओव्हर टाकण्यासाठी आणि ही 14 रन डिपेंड करण्यासाठी येतोय बॉलिंग मार्कवर जयेश विरारकर. जयेश विरारकर KPL मध्ये रुद्र 11 मध्ये टीम मध्ये खेळणार आहेत. लक्ष असते रुद्र 11 टीमचे की जयेश हे 14 रन कसे डिपेंड करतोय. खास बॉलिंग साठी जयेशला त्या टीम मध्ये घेतलेला आहे. अंपायर कडून चर्चा करत असताना जयेश विरारकर. येस, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ कॉमन क्रिकेट असं मला काय हरकत नाही, कारण वरिष्ठ खेळाडू आहे आणि त्या वरिष्ठ खेळाडूला तुम्ही KPL कॉमन प्रीमियर लीग 2022 या पर्वामध्ये पाहणार आहात. मॅचकडे वळूया. 6 बॉल 14 धावा. थरार कायम आहे. काय घडते काय बिघडतंय, जयेश विरारकर यांच्यावर मोठी जबाबदारी. नक्कीच मोठी जबाबदारी आहे. जयेश, बघूया प्रेशर मध्ये बॉलिंग करतोय की आपला जो एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षाचा तो एक्सपिरियन्स लावतोय. आणि जयेश याचा एक विचार आपण केला तर जयेशने 1 ओव्हरमध्ये 7 रन सुद्धा डिपेंड केलेले आहेत. 1 ओव्हरमध्ये 6 रन सुद्धा डिपेंड केलेले आहेत. आता त्याच्या समोर 14 रन्स आहेत. बघूया डिपेंड करतोय की नाही. माननीय श्री रघुनाथजी पाटील यांचं आगमन होते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अहमदाबाद चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. शेवटचे 6 बॉल 14ची आवश्यकता गावदेवी कोल्ली टीमला. गावदेवी कोल्ली वर्सेस बाबा स्पोर्ट 9191 असा हा मॅच आपण बघतोय. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा अंपायर दीपक कोतवाल यांचा. 1 अतिरिक्त रन मिळते आणि 1 रनने स्कोर मध्ये जरूर बदल होतोय. 13ची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी गावदेवी कोल्ली टीमला. येस, या अतिरिक्त धावण्याची धावपळ 33 वर पोहोचलाय. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 13 धावा. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, काउ कॉर्नर, मिड विकेट, स्कोअर लेग हे डीप आपल्याला पाहायला मिळतात. डीप मध्ये ठेवलेले शतरक्षक. जयेश विरारकर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने.
थोडासा मध्ये ठेवला डाऊन दी ग्राउंड. हा बॉल जाईल बाउन्स होऊन बाउंड्रीच्या बाहेर. सरळ आमच्या व्हीआयपी डायस मध्ये येतोय 4 रनसाठी चौकार. वॉटर स्ट्रोक बाय प्रमोद. काय चांगला डाऊन द ग्राउंड हा फटका खेळ आहे आणि सर्वात सुरक्षित फटका असं म्हणायला काही हरकत नाही हेमंत, कारण गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू क्लिअर करायचा होता. 1 बाउन्सची मार असे आर हा चेंडू येतोय आणि स्ट्रेट ड्राईव्ह स्वरूपात हा चौकार आलाय. 4 धावांची धावसंख्या वाढताना दिसते. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 37 धावा. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. 5 बॉल 9 रनची आवश्यकता. लॉंग ऑफ होता, लॉंग ऑन होता, मात्र दोन्ही फिल्डरला संधी नव्हती. अप्रतिम शॉट, थोडासा पुढे बॉल ठेवला, स्लॉट मध्ये दिला आणि सरळ बॅटने अप्रतिम शॉट डाऊन दी ग्राउंड. 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. 9 रनची आवश्यकता. प्रमोद लोखंडे इज ऑन स्ट्राईक. बॉलिंग साठी पुन्हा एकदा सज्ज होतोय जयेश विरारकर. पुन्हा चांगला फटका. हा बॉल जातो डीप मिड विकेटच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. चौके पे छक्का आता हुआ. काय चांगला फटका या ठिकाणी खेळलाय फलंदाजाने. अशा प्रकारचे चेंडू हे फलंदाजाला हवे हवेसे वाटत आहेत. बघितलं आपण एक चांगला फटका स्कोअर लेग पट्ट्यातील क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळला गेलाय. 6 धाव मिळतात. या 6 धावांशी आता मात्र समीकरण अगदी सोपं झालंय. धावसंख्या पोहोचली ती 43 वर 43. आता फक्त 3 धावांची गरज आहे हेमंतजी. यस, फक्त 3 रनची आवश्यकता. फक्त 2 मोठे फटके प्रमोद लोखंडे याच्या बॅट मधून येताना दिसतात. एक चौकार आणि एक षटकार. 4 बॉल 3 रन. इक्वेशन सोपं झालेलं आहे कोहली टीम साठी. पायावर टाकलं धाव. बॅट टू द बॉलर. आपल्या फॉल थ्रो मध्ये फिल्डिंग करू शकला नाही. कठीण सुद्धा असतं असं फिल्डिंग करणं. एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 1 रननी स्कोर मध्ये बदल होतो. स्कोर जाऊन पोहोचतोय 44 वर. आता फक्त 2 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. 3 बॉल शिल्लक. 2 धावांची आवश्यकता 3 चेंडूंमध्ये. आता विचार करावा लागेल गोलंदाजाला, विचार करावा लागेल क्षेत्ररक्षकाला, कारण गोलंदाजाला चांगली साथ द्यावी लागेल प्रत्येक क्षेत्ररक्षकाला. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस नसेल. सुपर ओव्हरचा नियम आहे या स्पर्धेमध्ये, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण ही एक स्पर्धा अशी आहे सुपर ओव्हर. मागची स्पर्धा सुद्धा आपण बघितली असेल पोमन बॉयज पोमनची, ज्यामध्ये सुपर ओव्हरचा नियम आहे आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा सुपर ओव्हरचा नियम आहे. ओ हवेत बॉल कॅच होऊ शकतोय. कॅच खाली फिल्डर डीप मिड विकेटच्या दिशेने. कुठली चुकी नाही आहे आणि अतिशय चांगला कॅच. अशा प्रकारे विकेट जाते ती. कैलास इज आउट. थँक्यू विजय हेमंत. या विकेटने पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलंय, कारण आता स्थिती अशी निर्माण झाली 2 चेंडू आणि 2 धावा. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल काय? प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी वाट बघतायत. 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता गावदेवी कोहली संघाला हा मॅच जिंकण्यासाठी. निश्चितच एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. बाबा स्पोर्ट 9191 वर्सेस गावदेवी कोहली या 2 टीम मध्ये ही मॅच आपल्याला रंगताना दिसते या ग्राउंड मध्ये. 2 बॉल 2 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. बघूया कोण जिंकेल, कोण विजेता ठरेल. क्लिअर विक्टी मिळेल की सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. काय होते या मॅच मध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे जयेश विरारकर याचा. बघूया शेवटच्या 2 बॉलवर 2 रन देतोय की नाहीये जयेश विरारकर. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस प्रमोद साठी. रनअप मध्ये थोडंसं मिस्टेक. प्रेशर सुद्धा आहे बॉलरवर. पुन्हा आपल्या रनअपवर जाईल बॉलर जयेश विरारकर. आणि जिथे सातत्याने तो गोलंदाजी मार्गावर असताना काही ना काही विचार करत असतोय की मी आता ऑफ ब्रेकचा चेंडू टाकू की लेग ब्रेकचा चेंडू टाकू की सरळ चेंडूला रिलीज करू. पुन्हा एकदा जयेश विरारकर आपल्या बॉलिंग मार्कवर 5वा बॉल घेऊन जातोय प्रमोद साठी. ओ यावेळेस पूल केला. हा बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर आणि हा विजयी षटकार येतोय प्रमोद याच्या बॅट मधून. विजयी होतोय तो गावदेवी कोहली टीम. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी कोहली. कम ऑन डीजे.
थँक्स डीजे. धेरिया 11 कोहली संघ या स्पर्धेमधून आता हा पहिला विजय नोंदवतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर वन अँड ऑनली